पोहोचलोय कोकणात. बघ कमाल. आमच्या वहिनी साहेब त्यांचं इथं गाव आहे, त्या इथे शिक्षिका आहेत, शाळा आहे त्यांची. तुझं काय नाव आहे? हे आमचा तुकाराम डील करताना. फिरमय पॉपलेट बिपलेट प्रॉन्स बीन सगळा मिळता इथं. हाय हॅलो नमस्कार. तर गुड मॉर्निंग कोकण. तर आत्ता जसं आम्ही पोहोचलो आहे कोकणात, म्हणजे खेड रत्नागिरीला आलो आणि म्हटलं की ब्लॉग सुरू करूयात. दोन काम आहेत, तुकाराम आहे माझ्यासोबत आणि म्हटलं की ब्लॉग पण खूप दिवस झाले केला नाही. तर म्हटलं आज कोकणातले काय सफर होते, काय होतं आहे, सो म्हटलं ब्लॉग करूयात. तर बघू कोकणचा ब्लॉग कसा होतो आहे. तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा दिवस तुम्हाला काय होतं आहे, कसं होतं आहे ते तुम्हाला कंटिन्यू करतो. थँक्यू. तर कोकणाची सकाळ सुरू झाली आमची आणि कोकणात आलो आणि जरा आम्ही एका ठिकाणी चाललो होतो. तर हे आम्हाला जो कोकणात आल्यावर जो कोकणचा रानमेवा म्हणतात ना रे, रानमेवाच म्हणजेच करवंद. आम्हाला अशी इथे झाडं आहेत, करंजी काढून देत आहेत. हे बघ इथे काढून नाही देत. थांबा हे बघ. तर अशी ताजी ताजी कमाल. मोर आहे तो आहे साताराचा कास पठारचा वरचा भाग, म्हणजे बामणोलीच्या इथला. आणि आम्ही आहे रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये, जिथं कुठलं गाव आहे आपलं, खोपी नावाचं गाव आहे. ते खोपीत बसलंय असं ते घाटपायथ्याचे गाव आहे. बघू शकता तुम्ही, खोपी 0 किलोमीटर असं खोपी गाव आहे. आणि हे आहे तुकारामच्या मिसेस, म्हणजे आमच्या वहिनी साहेब त्यांचं इथं गाव आहे. त्या इथे शिक्षिका आहेत, शाळा आहे त्यांची जिल्हा परिषदची. आणि आम्ही असं जे शाळेत एंटर करतोय, तर अशी मस्त इथं वहिनी जॉबला आहेत, त्यांना आम्ही सोडायला आलोय शाळेमध्ये. सो बघूयात आता काय 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 घडतं. शाळेचा पहिला दिवस होता तुमचा, सुटली शाळा कशी काय आज लवकर सुटली? पहिला दिवस होता त्यामुळं होय रे, पहिला दिवस होता त्यामुळे सुटली का? अरे बोला की राहू का घाबरता? हा कुठे राहता तुम्ही सगळे? खोपीमध्ये राहता. तुझं काय नाव आहे? तुझं तुझं देवांश. तुझं अन्वी. तुझं मनीष. कितवीत आहे तुम्ही सगळे? तिसरीत आहे. ही तुमची शाळा आहे ना खोपीची? अच्छा, तर उद्या परत सुट्टी लगेच तुम्हाला, रविवार ना? तर सोमवारपासून रेग्युलर शाळा ना? सुट्ट्या मजा केली का सुट्ट्यात? हा संपल्या ना सुट्ट्या? तर आम्ही पोचलो आमच्या वहिनींच्या शाळेत. तर अशी ही शाळा आहे जी खोपी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी इथली प्राथमिक शाळा आहे. आणि तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही शाळेत जस्ट पोचलो. शाळा सुटली मुलांची, सकाळची शाळा होती, आज पहिला दिवस होता त्यांचा. ही अशी एकंदरीत सगळी शाळा आहे कोकणातली. वेळ गमावणे म्हणजेच आयुष्यातील सर्व संधी गमावणे. तुम्ही रील बघण्यात वेळ घालवू नका आणि संधी घालवू नका. हे तुकारामांचं एक जीवनसूत्र आहे, तुकाराम महाराजांचं. तसं त्यांनी एक जीवनसूत्र दिलंय. तर ही अशी कोकणातली शाळा आहे, प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. चांगली शाळा आहे आमच्या वहिनी साहेबांची. वहिनी कुठे गेले रे? वहिनीला जरा ब्लॉक पासून पळ काढतायत. तर संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि आत्ता आम्ही आलोय हरणे बंदरला. हरणे ना रे तुका? हां हरणे बंदरला आलोय. कारण जरा संध्याकाळी वहिनींचा असा बेत झाला की मच्छी घ्यायची आहे. तर मच्छीचा बेत होता, त्यामुळे आत्ता पोहोचलो हरणे बंदरला. बघू आलोय मार्केटमध्ये कसं काय मच्छी काय ते दाखवतो तुम्हाला. बोट असते. चल
अभी मजा आएगा ना भिड़ो. हे आमचा तुकाराम डील करताना मावशी तुकाराम म्हणून मावशीचा डिस्कशन. ही सुरमईची रिक्वायरमेंट आहे आणि सुरमईची तिथे डील चालू आहे. मग काही 2000 रुपयाचा फरक घेऊन देव फुकट ठरले. कर तुका कर. पुणे बीचवर मी आहे आता. तर या स्टॉलवर आहे हा मनीषा मावशींचा स्टॉल आहे. आणि आत्ता इथं व्यवस्थित आम्हाला मच्छी दिली आहे मावशीनं असं मी म्हणतोय. म्हणजे दिलीच आहे तर तरी पण म्हणतो ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला पण हरणे बीचवर घ्यायचं असेल तर मनीषा मावशीकडे नक्की या. आमच्या तुकारामला त्यांनी व्यवस्थित दिली आहे. आपलं कुठं आहे बीचचं लोकेशन काय आहे? हरणे बीचवर. काय तुमचा नंबर विंबर असतो का? नाही ना काय नंबर विंबर डायरेक्ट बीचवर. नाव मनीषा वाघे मावशी. तर तुम्ही पण इथं गेला या आम्ही पण इथं गेलो. स्वस्त आणि मस्त मच्छी सगळी मच्छी आहे. ताजी आहे एकदम. सुरमई बिरमई पॉपलेट बिपलेट प्रॉन्स बिन सगळा मिळता इथं. मनीषा मावशीकडे या लागतं. सुरमई पॉपलेट कोलंबी सगळं आहे. चिकन मच्छी असते. सगळं चिंबोरी पण आहे. जिवंत चिंबोरी सगळं मावशीकडे बस ताजा आहे मच्छी. ताजा एकदम मच्छी. फ्रेश. तर मित्रांनो हा कोकणचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.